बरं ताई, तुम्ही आता जे म्हणताय की पॅकेज घेऊन हे पण झालं असतं, पण आता ते आपण आपण काल बघितलंच आहे की काँग्रेसच्या एका उमेदवारावर हल्ला झाला. तर ते दबाव तंत्राचा वापर होतोच आहे नांदेडमध्ये. तर तशा प्रकारे आपणही त्यांच्या विरोधात जात आहे, तर आपल्यावर काही दबाव वगैरे असं काही जाणवलं का आपल्याला नांदेडमध्ये? हो, मला थोड्या वेळापूर्वीच फोन आलेला. कुठली तरी एक हे झालेले आहे माझ्या अगेन्स्टमध्ये. मी कशाचा तरी भंग केला असं त्यांनी म्हटलंय. आता मी अर्थात ते बघेन, पण अधिकाऱ्यांचाच फोन आलेला होता. मला नाही वाटत मी काही भंग केलेला आहे. आणि दबाव येतो ना, खूप लोकांचे फोन येतात. बघ, तुम्ही कमेंट्स पण बघा. लोक मला म्हणतात सांभाळून राहा, कोणी म्हणतं बाउन्सर घेऊन फिर, कोणी म्हणतं यांना सिक्युरिटी घ्या, कोणी म्हणतं की अगं बाई तू जपून, तू निघ तिथून लवकर, तू ह्या भागात नको जाऊ, त्या भागात नको जाऊ. हे सगळे मला हे करणारे आहेत, सांगणारे आहे, सिक्युअर करणारे आहे. परंतु मला असं वाटतं की हा देश सुद्धा वाचला ना, की जे मोजकी लोक होते त्याच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालेलं, बाकी लोक झोपलेलेच होते. सत्याच्या मार्गावर चाललेले महात्मा गांधी हे माझ्यासाठी आदर्श आहे. आणि अशा मोजक्या लोकांमुळे हा देश वाचला. म्हणून मला असं वाटतं की आपल्या काही प्रयत्नांमुळे जर का काही भलं होत असेल तर आपण खरं बोललं पाहिजे आणि खरं वागलं पाहिजे. अर्थात मी या लोकांना घाबरत नाही, कारण की ते मुळात स्वतः घाबरलेले आहेत खूप. त्यांच्या तोंडाकडे बघितलं तर कळतं की हे लाचार झालेले आहेत. आणि मी अशा लाचार लोकांना तर घाबरतच नाही. त्यांच्याकडे सगळं आहे पण मी नाही घाबरत.